पेरूच्या शेतीतून शेतकऱ्याने चक्क एका वर्षात घेतली XUV 700। जवळपास आपल्याला 40 ते 45 लाखाचं उत्पन्न झालं। मग एवढं पुढचं नियोजन काय केलेलं आहे? खरं बघावं म्हणलं तर एवढे पैसे झाल्यानंतर माणूस गुंतवणूक करतो, काय करतो, पण आता थोडंसं गाडीची आवड असल्यामुळे मी ह्या वर्षी XUV 700 ही गाडी शेतीच्या पेरूच्या जीवावर घेतलेली। पेरूच्या जीवावर एकच महिना झाला घेतलेली आहे। बरं। आणि थोडी शेती खरेदी केली होती, त्याला थोडंसं इन्व्हेस्टमेंट लागली होती, ती त्यातून केली। जमीन मुरुमाची, कोणाला वाटलंही नव्हतं या शेतात सोनं पिकेल। हो, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील निरगुडी गावचे सरपंच सचिन सस्ते यांनी हे करून दाखवलं। बघावं म्हणलं तर क्षेत्रफळ निरगुडी गावाला खूप कमी आहे आणि सर्व मुरमाड जमिनी, त्यामुळे ऊसाचं पण व्यवस्थित ॲव्हरेज मिळणार नाही। ऊसाला पाणी भरपूर लागतं, त्यामुळे पहिलं निरगुडी गावात द्राक्ष पिकत होती। द्राक्ष डाळिंबाचा जास्त भर होता। द्राक्ष डाळिंबानंतर डाळिंबाला तेल्या रोग आला, त्यामुळं लोक काय करायचं म्हणून विचार करत होते। कोणी सीताफळ लावली, कोणी पेरू लावले, कोणी अंजीर लावले, पण अंजीरला आपण म्हणावं असं लेबरचा प्रॉब्लेम यायला लागला। सीताफळीला त्याची छाटणी व्यवस्थित झाली तर त्याला कळी टिकत नव्हती, टेम्परेचरमुळे कळी। मग एक तैवान पिंक म्हणून सगळीकडे प्रसिद्ध वाण होतं आणि ते तैवान पिंकची लागण करायची सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं। मातीतून सोनं पिकवलं, तेही पेरूच्या तैवान पिंक या रोपांमुळे। 2022 मध्ये त्यांनी ही पेरूची झाडं लावली। त्यात मी 3 एकरावरती तैवान पिंकची 3200 रोपं लावलेली आहेत। ह्या रोपांची लागण 9x5 आहे, म्हणजे 2 झाडातलं अंतर 5 फूट आहे आणि लाईन मधलं अंतर 9 फूट आहे। असं 1000 एकरी झाडं लावून 3200 झाडं मी लागण केलेली आहे। 2022 ला 10 मार्च 2022 ला ही मी तैवान पिंक रोपांची लागण केलेली आहे। आणि आज पाहता अवघ्या 1 वर्षाच्या आत त्यांनी XUV ही कार घेतली, तीही या पेरूच्या यशस्वी शेतीमधून। हा माझा प्लॉट जुलै मध्ये चालू झाला आणि जुलै मध्ये अशी परिस्थिती होती की कुठेच पेरू मार्केटमध्ये नव्हता, तर माझा स्टार्टच 85 रुपयांनी पेरू झाला। पहिल्याच वर्षी 3200 झाडात अतिशय मला शेतीनं सोनं दिलं। 60 टन माल माझा पहिल्याच वर्षी गेला आणि माझं 42 ते 45 लाखापर्यंत माझं पहिल्याच वर्षी उत्पन्न झालं। सचिन यांची 3 एकर शेती, या 3 एकर शेतीमध्ये आता तब्बल 3200 पेरूची झाडं आहेत आणि ही हिरवीगार फुललेली शेतीच त्यांच्या यशाचं गमक आहे। शेतीवर प्रेम करा, शेती तुमच्यावर प्रेम करेल। बरोबर। शेतीवर तुम्ही जेवढं प्रेम करणार तेवढं शेती तुम्हाला उत्पादन देणार, हा माझा तर अनुभव आहे। याच्यापेक्षा मी काय सांगू शकत नाही। आपण लहान मुलाला जपतो असं शेतीला जपलंच पाहिजे। सचिन सस्ते म्हणतात की जर शेतीवर प्रेम केलं तर निश्चितच शेती सुद्धा आपल्याला भरभरून देते। चला पाहूया शेतीवर प्रेम करणाऱ्या या भन्नाट शेतकऱ्याची ही यशोगाथा। दर्शक हो, नमस्कार। KK न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण विविध शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतोय, त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि आर्थिक प्रगती साधलेली आहे याचा जो काही लेखाजोखा आहे तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवते। आज मी खरं बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील निरगुडी या गावामध्ये आहे। या गावातील सरपंच सचिन सस्ते यांच्या या प्लॉटवरती मी आज बघायला गेलं तर इथं आहे। जवळपास बघायला गेलं तर 3 एकराचा हा प्लॉट आहे। या 3 एकराच्या प्लॉटमध्ये साधारणतः यांनी 3200 पेरूची झाडं लावलेली आहेत। साधारणतः 2 वर्ष झालं ही झाडं लावून आता जवळपास 1 उत्पन्न यांनी या शेतामधून घेतलेलं आहे। एकंदरीत कशा पद्धतीचं नियोजन, लेखाजोखा हे ह्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे। सचिन साहेब, KK न्यूज मध्ये आपलं खरं बघायला गेलं तर स्वागत आहे। काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर पेरूची लागवड करायची आयडिया जी आहे ती कशी आली? कारण आपला भाग हा तालुकाच म्हणायला गेलं तर कोरडवाहू जमीन आहे। शेत जर का पूर्ण आपण बघितलं तर मुरमाड शेत आहे आणि ह्या शेतामध्ये पेरूची म्हणजे फळाची लागवड करायची ही जी संकल्पना असेल, ही जी आयडिया असेल, ही कधी आली, कशी आली? पहिल्यापासूनच फलटण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा। एक मागच्या 7-8 वर्षापूर्वी हुंबलकवडीचं पाणी फलटण तालुक्यात आलं। त्यानंतर बघावं म्हणलं तर क्षेत्रफळ निरगुडी गावाला खूप कमी आहे आणि सर्व मुरमाड जमिनी, त्यामुळे ऊसाचं पण व्यवस्थित ॲव्हरेज मिळणार नाही। ऊसाला पाणी भरपूर लागतं, त्यामुळे पहिलं निरगुडी गावात द्राक्ष पिकत होती। द्राक्ष डाळिंबाचा जास्त भर होता। द्राक्ष डाळिंबानंतर डाळिंबाला तेल्या रोग आला, त्यामुळं लोक काय करायचं म्हणून विचार करत होते। कोणी सीताफळ लावली, कोणी पेरू लावले, कोणी अंजीर लावले, पण अंजीरला आपण म्हणावं असं लेबरचा प्रॉब्लेम यायला लागला। सीताफळीला त्याची छाटणी व्यवस्थित झाली तर त्याला कळी टिकत नव्हती, टेम्परेचरमुळे कळी। मग एक तैवान पिंक म्हणून सगळीकडे प्रसिद्ध वाण होतं आणि ते तैवान पिंकची लागण करायची सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं। त्यात मी जरा ही माझं मुरमाड रान असल्यामुळं
याला पाण्याची जास्त आवश्यकता असते, तर कमी पाण्यावरती आपल्याला कुठलं पीक करता येईल म्हणून मी ते पेरूची निवड केली. सगळं युट्यूबला वगैरे सगळं भरपूर लोकांचं मी चॅनलला बघितलं आणि तैवान पिंक करायची लागण घेतली. हे माझं 3.5 एकर क्षेत्र आहे. त्यात मी 3 एकरावरती तैवान पिंकची 3200 रोपं लावलेली आहेत. ह्या रोपांची लागण 9x5 आहे, म्हणजे 2 झाडातलं अंतर 5 फूट आहे आणि लाईन मधलं अंतर 9 फूट आहे. असं 1000 एकरी झाडं लावून 3200 झाडं मी लागण केलेली आहे. 2022ला 10 मार्च 2022ला ही मी तैवान पिंक रोपांची लागण केलेली आहे. खरं बघायला गेलं तर आता तुम्ही सांगितलं की 9x5 या पद्धतीचं अंतर आपण रोपांच्या मधले, सरीच्या मधले आणि 2 रोपांच्या मधलं ठेवलेलं आहे. तर ते ठेवण्यामागचं कारण काय? त्या ठेवण्यामागचं कारण असं की स्पेसिफिक जर कोण 7x4 करतं, कोण 8x5 करतं, 9x5 करतं, 10x5 करतं, कोण 12x6 पण करतं. पण 9x5 एक ट्रॅक्टरला औषध मारा, व्यवस्थित काम करायला, मेहनतीला, सगळ्याच गोष्टीला व्यवस्थित आहे. आता एवढा मोठा प्लॉट करायचा हाताने तर औषध मारू शकत नाहीये, त्यामुळे ट्रॅक्टरची तर ती औषध मारण्यासाठी ही कारण मजूर एवढं येणार नाही, त्यामुळे ट्रॅक्टरनं औषध मारण्यासाठी आम्ही हे 9x5 औषध, हवा खेळती राहते, पूर्व पश्चिम प्लॉट आहे, त्यामुळे हवेला पण काही अडचण येत नाही, मालाची क्वालिटी सगळं व्यवस्थित राहतं अंतर जास्त राहिल्यामुळे. गावातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी म्हणजे द्राक्षाची शेती असेल, सीताफळची शेती असेल, अंजीरची शेती असेल, हे करून पाहिले. ती शेती सोडून पेरूकडे वळायची जी काही डोक्यात आयडिया आली, ही आयडिया त्याच्यामागचा मार्गदर्शक कोण होता? हे शेती पेरूची करायची ठरवली. द्राक्ष करत असताना द्राक्षेला पावसाचा इफेक्ट होता. आमच्याकडे ऑक्टोबरला द्राक्ष येते, त्यामुळे त्यावेळेस पावसाळ्या अवकाळ्यामुळे नुकसान व्हायचं. एकदा नुकसान झाले की परत त्याचा बार नाही, एकदा डाळिंब तुटून गेले की परत त्याचा बार नाही. तसं पेरूचा आत्ता पेरू आपला जरी वरती असला वर आपण छाटणी मारली तर वरती पेरू होतो, म्हणजे वर्षात 2 बार आपण पेरूचं घेऊ शकतो. हे मार्गदर्शन डोक्यात आल्यामुळे पेरू निवड लागण केली. नाही, खरं बघायला गेलं तर पेरूची शेती परवडते का नाही परवडते हा पुढचा प्रश्न. पण पेरूची शेती करण्यामागची जी आयडिया आली ती तुम्हाला दख्खन फार्मच्या माध्यमातून मिळाली. पहिलं वर्ष झालं 2022ला समजा साधारणतः तुम्ही ही बाग लावलेली आहे. या बागेतून पहिल्या वर्षी 3200 झाडातून मिळालेलं जे काही आर्थिक उत्पन्न होतं ते कशा पद्धतीचं होतं, येणारा जो काही खर्च होता तो कशा पद्धतीचा होता, काय सांगा? 2022ला मी लागण केली मार्चमध्ये आणि याची छाटणी मी पहिली घेतली 5 फेब्रुवारी 2023ला. हा माझा प्लॉट जुलैमध्ये चालू झाला आणि जुलैमध्ये अशी परिस्थिती होती की कुठंच पेरू मार्केटमध्ये नव्हता. माझा स्टार्टच 85 रुपयांनी पेरू झाला. पहिल्याच वर्षी 3200 झाडात अतिशय मला शेतीनं सोनं दिलं. 60 टन माल माझा पहिल्याच वर्षी गेला आणि माझं 42 ते 45 लाखापर्यंत माझं पहिल्याच वर्षी उत्पन्न झालं. खरं बघायला गेलं तर येणारा जो काही खर्च आहे ह्याच्यासाठी मजुरी असेल, आता तुम्ही म्हणालात की ट्रॅक्टरनं आपल्या औषध फवारणी वगैरे होती, ह्या सगळ्या गोष्टी असतील, तर त्याच्यासाठी पहिल्या वर्षी येणारा जो खर्च होता तो साधारणतः किती होता? पहिल्या वर्षी मला फोम लागला 2.5 लाख. फोमचा, मजुरीचा, ट्रॅक्टरचा सगळा खर्च मिळून माझा 10 लाखावरती गेला. एकरी 3 लाख रुपये माझा खर्च झाला. त्यामुळे 10 लाख रुपये माझा तो खर्च पहिल्याच वर्षी झाला आणि मला 32 लाख रुपये प्रॉफिट पहिल्याच वर्षी झालं. साधारणतः बघायला गेलं तर पेरूची शेती साहेब परवडते का, आणि परवडत असेल तर शेतकऱ्यांना काळजी कोणती घ्यायला पाहिजे? शेती परवडते का हा विचारण्यापेक्षा आता तुम्ही मी तर सांगितलं उत्पादन काय झालं. जर तुम्ही शेतीची मनापासून जर मेहनत घेतली तर कोणतीही शेती असली तर परवडती. पेरूची तर अतिउत्तम परवडते, कारण याला 6 महिन्याला बार तुटून जातो की लगेच छाटणी असते. जर तुम्ही त्याचं निमेटोडचं, मुळकूचं, त्याचं बुरशीचं, माशीचं व्यवस्थित जर नियोजन केलं तर अतिशय छान असे झाडात त्या आता पहिल्याच वर्षी 20 किलो माल दिला झाडानं. ह्या वर्षी पण 20-25 किलो झाड 100% झाडावरती निघणार आहे. त्यामुळे परवडत असं नाही. 30 रुपये किलोनं पेरू गेला तरी परवडणार. 25 रुपये गेला फक्त तुम्ही त्याला कसं क्वालिटी आणताय, कशी क्वांटिटी तुम्ही माल काढताय त्याच्यावरती तुमची विक्री सगळ्यात महत्वाची आहे. पिकवणं सोपं आहे, विकणं खूप अवघड आहे. व्यापारी तुम्हाला जर लाईन चांगली गावली त्यासाठी प्लॉट मोठा असणं खूप गरजेचं आहे. एक वेळेस तोडा 4-5 टनाचा निघाला तर व्यापारी सांगोल्यावरून कुठून बेळगाववरनं, कर्नाटकवरून सुद्धा व्यापारी आलेत माझ्याकडे. त्यामुळे मोठा प्लॉट असेल तर काहीच विकायला पण अडचण येत नाही. धंद्यात बघायला गेलं तर व्यापाऱ्यांच्या हातात बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग तसा चांगला व्यापारी मिळतो का, आणि मिळण्यासाठी काय करावं लागते, कशा पद्धतीने? कारण बरेचसे बघायला गेलं तर शेती करतात, उत्पन्न चांगलं असते, पेरूची क्वालिटी पण चांगली असते, पण व्यापारी चांगला मिळत नाही, त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा तोटा होतो. व्यापाऱ्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो, व्यापाऱ्याला क्वांटिटीत माल लागतो. तुमचा 400-500 किलो निघणार, 1 टन निघणार, मग व्यापारी तुम्हाला तसंच मागणार. जर त्याची 5 टनाची 6 टनाची गाडी जर 1 टाइम लोड होणार तर व्यापारी पण पैशाकडे बघत नाही, कारण त्याला दुसरीकडे कुठं शोधावं लागत नाही. कुठून माल इथून 500 किलो आणून तिथनं 1 टन आणून उचलावं लागत नाही. एका जागेवर जर गाडी भरत असले 5-10 रुपये सुद्धा व्यापारी जास्त पैसे. त्यासाठी आपला प्लॉट मोठा असणं गरजेचं आहे. माल 1 टाइम सेटिंग झाला पाहिजे.
त्यासाठी वन टाइम सेटिंग करण्यासाठी तुम्ही त्याला ताण सुद्धा दिला पाहिजे. बरोबर. एक 15-20 दिवसात ताण दिला तर बाग छाटणी केल्यानंतर वन टाइम फुटते आणि वन टाइम सेटिंग होतं. म्हणजे 70-80% जरी सेटिंग बरोबर झालं, 30% मागे राहिलं तरी तो माल ओढून येतो. ज्यावेळेस हा माल कटिंग होतो तो 30% ओढून माल येतो. त्यासाठी तुम्हाला प्लॉट मोठं करणं, त्याला ताण देणं आणि व्यवस्थित सेटिंग करणे वन टाइम, ही सगळ्यात मोठी ह्या पेरू शेतीत सगळ्यात मोठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे वन टाइम सेटिंग. ही हा जो मुद्दा जो यांनी मांडलेला आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बरेचसे शेतकरी असतील, बरेचसे नवीन उद्योजक जे शेतकरी आहेत जे ह्या धंद्याकडे वळतात, 400 किलो असेल, 500 किलो असेल, अशा पद्धतीचं जर का तुमचं उत्पन्न निघत असेल तर माझा एक सल्ला राहील की तुम्ही तुमच्या गावातले 4, 5, 6 शेतकरी एकत्र या आणि अशा पद्धतीनं व्यवसाय जर का करून एकाच वेळेला जर का तुमचं उत्पन्न मिळालं तर व्यापाऱ्यांना देखील तो माल जो आहे तो घेण्यासाठी सोपा पडू शकतोय, चांगल्या पद्धतीने पडू शकतोय. आणि ह्यासाठी जे काही मार्गदर्शन आहे, यांनी जशा पद्धतीने दख्खन फार्मचं मार्गदर्शन घेतलं त्या पद्धतीने आपण देखील त्यांना कॉन्टॅक्ट करून मार्गदर्शन घेऊ शकता. साहेब, आता आपल्या बागेविषयी सांगा. ह्या बागेची सध्याची जी स्थिती आहे ती कशा पद्धतीने आहे, फवारणी जी आहे ती कशा पद्धतीने केली जाते? आता कालच आपण ह्या बागेतून ह्या पेरूला 2 फळ साईडला असतात, त्याला कान म्हणतात, ते कान कटिंग केलेलं आहे. तुम्हाला दिसेल हे असं खाली पेरू पडलेले आहेत सगळे. हे सगळं व्यवस्थित थिनिंग म्हणते त्याला, थिनिंग करून घेतलेलं आहे. थिनिंग केल्यानंतर जी ह्याला जखमा होतात त्या जखमेवरती बुरशी येऊ नये म्हणून आत्ताच तुम्ही ट्रॅक्टरनं आपल्याकडे नेटिओचा आणि प्रोपेक्स सुपरचा हात आपण आज घेतोय. कारण की जे थिनिंग केल्यानंतर जर बुरशी आतमध्ये गेले तर राहिलेल्या पेरूला, फळाला सगळ्या इजा पोचवल. त्यासाठी आपण आज हा लगेच 24 तासाच्या आतमध्ये हात घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे आजची परिस्थिती तुम्ही बघताय, एक 70-80 कुठं 100 अशी फळं झाडावरती लागलेले आहेत. आत्ता जर का बघायला गेलं तर सेटिंग कशा पद्धतीने आहे बागेचं, काय सांगा? सेटिंग आता अशा प्रकारे झालंय की आता एक 8 दिवसात फोमिंगची परिस्थिती आलेली आहे. फोम घालायला पेरू आलेला आहे आणि पूर्ण पेरू आतमध्ये पाल्यामध्ये आहे. त्यामुळे ह्याला सनबर्लिंगचा वगैरे कुठलाही त्रास होणार नाही. तुम्ही कुठं बघा, आतमध्ये सगळा पेरू लागलेला आहे. त्यामुळे एक 8 दिवसात ह्याचं फोमिंग पहिलं होईल. पहिलं फोमिंग 70% होईल आणि नंतर एक 8-15 दिवसांना 30% राहिलेलं फोमिंग होईल. त्याची तुम्ही प्रोसेस कशी ठेवताय? कामगार लोकांचे इथं पगार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आता कामगारांचं म्हणावं गेलं तर आम्ही थोडंसं राजकारणात असल्यामुळं आम्हाला एवढा मोठा प्लॉट केलाय, ह्याच्या मागं आम्हाला बघणं होत नाही. म्हणून निमगाव केतकीला फोम लावणारी टोळे, त्याला मुकादम म्हणतात, ते मुकादम आहेत, त्यांना ते उक्त दिलं जातं फोमिंगला. फोम आणून द्यायचा, पिशवी आणून द्यायचा, त्यांचं ती येऊन घालून देतात. शेवटी काय होईल, फोम किती लागलाय ते आपल्याला समजतं, त्याच्यावर आपण त्यांचं पेमेंट करायचं. बाकी मग तोडणीला गावातली लेबर असते. साहेब, एक सांगा की नवीन जे काही तरुण आहेत ते आता बऱ्यापैकी बघायला गेलं तर शिक्षण सोडून ह्या शेतीकडे वळायला लागलेले आहेत, पण अनेक जणांना काही ना काहीतरी अडचणी येत आहेत. मग अशा अडचणी तरुणांना येऊ नये, ह्या पेरू शेतीकडे वळत असतील तर त्यांनी काळजी काय घ्यायला पाहिजे, दक्षता कुठली घ्यायला पाहिजे? दक्षता घेतली पाहिजे म्हणजे दख्खन फॉर्म तुम्ही तर बघताय, दख्खन फॉर्मची कॉन्टॅक्ट केलं तर सगळ्या अडचणी मात होणार. आपल्याला, मलाही कोणाचं तरी मार्गदर्शन आहे, त्यामुळेच मी आज इथपर्यंत आलोय. कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यावंच लागेल. मी म्हणत नाही दख्खन फॉर्मचंच घ्या, तुम्ही माहिती घ्या जी प्रॉपर त्या काम करते पेरू क्षेत्रीत. त्या जी दख्खन फॉर्म जे आहे अमित पाटलांचं, त्यांचा स्वतः पेरू शेतकरी आहेत. ते पेरू शेतकरी असल्यामुळे त्यांना स्वतः त्यांच्या शेतीतला अनुभव घेऊन ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत. नाही तर कोणाकडे पेरू नाही तो मार्गदर्शन करत असेल तर मी कोणाला नाव ठेवत नाही, पण जे जी प्रॉपर जो शेतकरी आहे त्याचं मार्गदर्शन घेतलं कधीही निश्चितपणे चांगलं. शेतकऱ्यांना सल्ला काय द्याल? शेतकऱ्यांना सल्ला एकच देईल, शेतीवर प्रेम करा, शेती तुमच्यावर प्रेम करेल. बरोबर. शेतीवर तुम्ही जेवढं प्रेम करणार तेवढं शेती तुम्हाला उत्पादन देणार. हा माझा तर अनुभव आहे, याच्यापेक्षा मी काही सांगू शकत नाही. आपण लहान मुलाला जपतो असं शेतीला जपलंच पाहिजे. बरेचसे आता तरुण असतील किंवा स्वतः जे शेतकरी आहेत ते आपल्या मुलांना शेतीकडे वळायला नको म्हणतात. पोरांनी कुठे ना कुठेतरी MIDC जॉब करावा किंवा पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी मेट्रो सिटीमध्ये जाऊन 5-25 हजारची नोकरी करावी, अशा पद्धतीची अनेक शेतकऱ्यांची मतं आहेत. अशा शेतकऱ्यांना काय सांग? असं काही नाही. शेतकरी जर नोकरी करायची असेल तर तुम्हाला क्लास 1 क्लास 2च्या पोस्ट काढा, ते चांगले आहेत. पण कुठेतरी रोजाने एक 15-20-25 हजारात जर नोकरी करण्यापेक्षा शेती करणं कधीही बेस्ट राहील, मी तर सांगेल. माझा तर अनुभव आहे, तुम्ही बघितलं 40-45 लाख रुपये होणं म्हणजे नॉट अ जोक पहिल्याच वर्षी. मी तेवढं केलं आणि ते मला शेतीनं तेवढं दिलं. सर्व्हिस 50-60 वर्ष करून 40-50 लाख रुपये मिळते, ते आपल्याला एका वर्षात शेतीनं दिलं. नाही, राजकारणी शेती करतोय ही एक म्हणजे पहिल्यांदाच अशी बघायला मिळालेली गोष्ट आहे. आमच्यासाठी पण ही नवीनच आहे. तुम्ही स्वतः आता इथं सरपंच आहात, आता तुमची जिल्हा परिषदेची सुद्धा तयारी साहेब चालू आहे. हे सगळं बघत शेतीचा हा जो काही डॉलर आहे तो सांभाळता येतो आणि कशा पद्धतीने सांभाळताय, त्याच्यासाठी मिसेस त्यांचा असेल किंवा घरच्यांचं असेल, कशा पद्धतीने सहाय्य लागतं? मिसेस आमच्या सरपंच आहेत, मिसेस सगळं ऑफिसचं काम बघतात.
बाकीचं जे बाहेरचं गावासाठी निधी आणणं, कागदपत्र पुरवणं, तहसीलदार प्रांतला जे काय पाठपुरवठा करायला लागणं जिल्हा परिषदला, तो मी करतो. माझी टीम आहे, ती माझी टीम काम करते. पण मी सकाळी 7 वाजता उठल्यानंतर पहिला शेतीत येतो. कुठेही बाहेर जायचं असेल तर पहिली शेतीचं दर्शन घ्यायचं, फेरफटका मारायचा, शेतात काय आहे ती सगळं फोनवर मॅनेज करायचं. औषध मारायचं असतं तर ट्रॅक्टर फवारणीला आहे, खुरपण करायचं असेल तर मम्मी आमची सगळं ते लेबर कोण करून घेते. आणखी काही पेरूचं थोडंफार इकडे काही पाणी सोडायचं असेल तर ते पप्पा मदत करतात, किंवा मी स्वतः ज्यावेळेस लिक्विड सोडायचं असेल त्यावेळेस मी स्वतः लिक्विड सोडतो. लिक्विड मी दुसऱ्या कोणालाही सोडून देत नाही आजपर्यंत. म्हणजे याला 8 दिवसातनं ज्यावेळेस लिक्विड सोडायची वेळ येते, मग 0.34 असेल आणि मायक्रोन्यूट्रन्स असतील त्याच्या, ते सगळं मी ह्युमिक, कॅल्शियम, बोरान असेल ते मी स्वतः सोडतो. पाण्याचं नियोजन आपल्या इथं खरे बघायला गेलं तर दुष्काळ सदृश हे भाग आहे. या भागात पाण्याचं नियोजन मग कसं केलेलं आहे आपण? पाणी आता माझी विहिरीतून एक 6000 फूट विहीर आहे, 6000 फूट विहीर आहे. मी 6000 फुटावरून पाईपलाईन आणलेली आहे आणि पाईपलाईन आणून ही माझी ड्रीप केलेली आहे. तर मी इथं माळरान असल्यामुळे मला ह्याला मी 3ऱ्या ते 4थ्या दिवशी उन्हाळ्यात 8 तास कंटिन्यू पाणी देतो. कंटिन्यू 8 तास पाणी देतो 3ऱ्या ते 4थ्या दिवशी. रानाची कंडिशन बघितलं की आपल्याला समजतं. जर टेम्परेचर खूप असेल तर 3ऱ्या दिवशीच देतो, जर टेम्परेचर कमी आलं तर 4थ्या दिवशी देतो. आता जून चालू होईल, टेम्परेचर कमी झालं की 4 तास पाणी लागणार 3ऱ्या दिवशी. मग निम्म पाणी येतं, तोपर्यंत पेरू सेटिंग होतो, फोम लागतो. बरोबर. फोम लागल्यानंतर थोडं पाणी मग कमी सोडलं तर टेम्परेचरचं वातावरण बदलल्यामुळे पाणी जास्त लागत नाही. सर, जवळपास बघायला गेलं तर आता तुम्ही म्हटलात की ह्या पेरूच्या शेतीतून जवळपास आपल्याला 40 ते 45 लाखाचं उत्पन्न झालं. मग एवढं पुढचं नियोजन काय केलेलं आहे? खरं बघावं म्हणलं तर एवढे पैसे झाल्यानंतर माणूस गुंतवणूक करतो, काय करतो. पण आता थोडंसं गाडीची आवड असल्यामुळे मी ह्या वर्षी XV700 ही गाडी शेतीच्या पेरूच्या जीवावर घेतलेली. पेरूच्या जीवावर 1च महिना झाला घेतलेली आहे. बरं. आणि थोडी शेती खरेदी केली होती, त्याला थोडस इन्व्हेस्टमेंट लागली होती, ती त्यातून केली. बरं. असं ते ही सुद्धा शेती बघायला गेलं तर पूर्णपणे आता आम्ही आजूबाजूला बघतोय पूर्णपणे माळरान आहे. ही सुद्धा शेती आपण बिल्डिंग करून घेतलेली आहे. कशा पद्धतीने नियोजन लावलं? हे शेती घरची नाहीये, माझी घरची शेती दुसरीकडे आहे. हे शेती क्षेत्र विकाय निघाल्यानंतर 2022ला मी हे क्षेत्र खरेदी केलं. क्षेत्र खरेदी केल्यानंतर ही सगळं पूर्ण माळ होतं, दगड होते. याला GCP पॉकलँडच्या साह्याने, ब्लास्टिंगच्या साह्याने सर्व क्षेत्र डेव्हलप करायला मी 15 लाख रुपये घालवले. डेव्हलप करून त्याची नांगरट करून त्याचं सगळं दगडे वगैरे बाहेर काढून आखणी करूनच मग मी पेरू लागण 2022ला केली. म्हणजे 6 महिने माझं हे शेतीचं डेव्हलपमेंटचं काम चाललं होतं. आणि 22 नंतर पहिलं पीक मला 23ला हातात मिळालं. बरोबर. म्हणजे ऑक्टोबरला. आता हा दुसरा बार आहे माझा. निश्चितपणे बघायला गेलं तर शेतीच्या जीवावरती काय काय करता येतं हे एकंदरीत आपण यांच्याकडून पाहिलेलं आहे. सचिन सरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीची माहिती दिलेली आहे. नवीन नवीन जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना माझा एक सल्ला आहे की कुठल्याही पद्धतीचं नियोजन करत असताना योग्य पद्धतीचा मार्गदर्शक जर का तुम्हाला भेटला तर तुम्हाला ह्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळू शकतं. जर का मार्गदर्शकच चुकला तर तुमचं नुकसान होणार ह्यात काही शंका नाही. सचिन सरांनी जवळपास बघायला गेलं तर दख्खन फार्मच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आपल्या शेती फुलवलेली आहे आणि त्यांना त्याचा फळप्राप्ती देखील चांगल्या पद्धतीने झालेली आहे. केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण विविध शेतकऱ्यांच्या शेतावरती जातोय, त्यांच्या गाठीभेटी घेतोय, त्यांच्याकडून त्यांच्या शेतामध्ये आलेला जो काही अनुभव आहे ते आपल्यापर्यंत आपण प्रामाणिकपणे पोहोचवत असतोय. तुम्हाला आजची ही स्टोरी कशा पद्धतीने वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.